अरे आलात तुम्ही. इथं तुम्ही बघताय आज आपल्या किचनमध्ये असला भारी पदार्थ तयार झालेला आहे ना. याचं नाव आहे गार्लिक ब्रेड. ज्या वेळेस आपण रेस्टॉरंटमध्ये जातो त्यावेळेस अतिशय महागडा भेटतो, पण घरी तयार करायचा जर विचार केला ना तर अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे. कशी करायची चला दाखवते. सगळ्यात अगोदर तर काय केलंय, आपण एक पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये तेल टाकून घेतोय साधारण 2 चमचे. जवळजवळ 25 ते 30 या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत याचा रंग बदलेपर्यंत. तर इथे तुम्ही बघताय आपला जो लसूण आहे त्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. आणि काय होतं, एकदा त्याचा रंग बदलायला लागला ना तर खूप फास्ट तो मग बदलत राहतो. त्यामुळे याला आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि एकसारख्या रंगावरती आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं लसूण तळून घेतल्यामुळे काय होतं, एकतर लसणाचा जो फ्लेवर आहे ना तो आणखीन जास्त उभारून वर येतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा लसूण असा सॉफ्ट होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण गार्लिक ब्रेड खातो त्यावेळेस तो दाताखाली येत नाही. बरेचसे जण कच्चा लसूण वापरतात, तर तसं करण्यापेक्षा ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथं बघा मस्त असा हा तळला गेलेला आहे. आता मी इंडक्शन बंद करते, लसूण काढून घेऊया. याला आपण हलकं असं थंड होऊ देऊयात. लसूण रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं हा मॅश करून घ्यायचा आहे. शेवटी हे मी हातानं अशा पद्धतीनं चांगलं मऊ करून घेतलेले, चुरून घेतलेले. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, 2 टेबलस्पून बटर टाकून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे बटर नसेल तर याच्याऐवजी तुम्ही घट्टसर असं तूप देखील वापरू शकता. आणि हे सुद्धा म्हणजे आता हे टाकलेलं बटर आणि हा लसूण अगोदर चांगला आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. आता यामध्ये आपण अर्धा चमचा ऑरिगानो टाकून घेत आहोत, चिली फ्लेक्स अर्धा चमचा. आता हे परत आपण एकत्रित करून घेऊयात. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आपण हा OTG प्रीहीट करायला ठेवतोय, तर त्यासाठी याचं टेम्परेचर आपण 180 वरती घेतोय. त्याचबरोबर खालचे आणि वरचे दोन्ही रॉड चालू ठेवायचे आणि 10 मिनिट टायमिंग लावतोय. ही ब्रेड स्लाइस घेतलेली आहे, याच्यावरती आपल्याला आपण तयार केलेलं आत्ताचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण स्लाइसला व्यवस्थित असं हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता यावरती खूप सारं मॉझरेला चीज, त्याला आपण तूप लावून घेतोय किंवा तुम्ही बटरसुद्धा लावू शकता. आपण ठेवून घेऊया. सेम याच पद्धतीनं आपण 3 करून घेतलेले आहेत. 3ही ब्रेड स्लाइस ट्रेमध्ये ठेवून घ्यायचे आणि आता आपण जो OTG प्रीहीट केलेला आहे हे त्यामध्ये ठेवून घेऊयात. खालचे आणि वरचे दोन्ही रॉड चालू ठेवायचेत आणि आता आपण याचा टायमिंग 15 मिनिट करत आहोत. जर तुम्हाला सुद्धा माझ्याप्रमाणे अगारोचा हा OTG हवा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, चेक करू शकता. आपला टायमिंग झालेला आहे आणि तुम्ही रंग बघू शकता. मस्त भन्नाट खरपूस असा याला रंग आलेला आहे. आता हे आपण कट करून घेऊयात. घ्या तर मग मस्त चीजी अशा पद्धतीचं आपलं गार्लिक ब्रेड तयार झालेलं आहे आणि झटपट होतंय की नाही. चला तर मग मी आता खाऊन बघते, कारण की अशा पदार्थांसाठी वेट करणं म्हणजे खरंच खूप मोठी परीक्षा असते. इथं खालच्या साईडने तुम्ही याचा रंग बघू शकता. मस्त खरपूस असं हे तयार झालेलं आहे. मस्त. याच्या ज्या कडा आहेत ना आणि खालची बाजू कुरकुरीत झाली आहे आणि वरती जो लसणाचा फ्लेवर आहे तो अप्रतिम अशा पद्धतीचा आहे. तर मग अशाच मस्त चटपटीत अशा रेसिपीज सहित परत एकदा भेटूयात. तोपर्यंत बाय.